नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा आपली बागेतली शेपूची भाजी आहे. तर खूप साऱ्या आज भाज्या काढलेल्या आहेत. 2-3 पालेभाज्या आणि वांगे, रामफळ, भरपूर सगळे असे भाजीपाला काढलेला आहे. हे पाठवायचं आहे मला पुण्याला, कारण आमच्या भाषेबाईचं चाललं की तू इतकं छान छान लावलं आहे गार्डनमध्ये, मग आम्हाला पण पाठव. तर म्हणून पाठवलं आहे. एकदा खाल्ल्याने काय होतं आहे त्याला सारखं, म्हणजे नाही का असं म्हणजे कुठलंही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं जर आपण कायमस्वरूपी खाण्यात आलं तर ते चांगलं असतं. असं कधीमधी खाल्ल्याने काही नाही, पण एक हौस असते ना. आता कसं शहरातल्या यांना नवल वाटतं ते, आपल्याला काही नाही वाटत. ते खेडेगावच्या लोकांना नाही का आपलं रोजचंच आहे, रोजच त्याच्यात आहे आपण, त्यामुळे आपल्याला काही नाही वाटत. त्यांना लई विशेष वाटतं ते. तर ती म्हणे इतकी छान तू गार्डनमध्ये लावली शेपूची भाजी, तर पाठवा आम्हाला. म्हणून मी काढून घेत आहे शेपू, पालक आणि करडी. 3 भाज्या पाठवलेल्या आहेत. आता सुद्धा तांदूळचा पण आला होता आणि कांद्याची पात पण होती, पण त्यांनी पाठवली. इतक्या भाज्या कधी करणार ना, खराब होऊन जातील त्या. म्हणून तरी बघा अशा प्रकारे मी शेपूची भाजी काढून घेतलेली आहे. खूप छान आली होती. कुठलीही त्याला फवारणी वगैरे आपण मारलेली नाही आहे. फक्त राख, शेणखत हे तुम्हाला तर माहिती आहे, मी हेच घालून लावत असते भाजीपाला. आणि बघा ही करडीची भाजी खूप छान आहे अशी. खरं तर करडीच्या भाजीला पाणी नाही द्यावं लागत, बिगर पाण्याची ही भाजी येत असते. आणि हिची काही लागवड बी नसते. आता ही नंतर लावली होती मी, पण बाकीच्या झाडांना पाणी द्यावं लागलं ना, त्यामुळे तिला गेलं तर थोडंसं, तरी पण खूप छान आलेली आहे. आणि खूप मोठी पण झाली होती. बघू शकता तुम्ही, शेणखत असल्यामुळे खूप भरभर अशी वाढली होती ती. तर अशा प्रकारे मी करडीची भाजी पण काढून घेतली आणि एकदम स्वच्छ करून त्यांना व्यवस्थित पॅकिंग करून पाठवलेली आहे. तर हे पण पालक पण काढलेला आहे, पण पालक उपटून नाही घेतला. पालक कात्रीने कट करून घेतला, मग तो परत फुटेल ना म्हणून. तर 3-4 प्रकारच्या भाज्या एकातच लावलेल्या होत्या मी. धणे वगैरे आणि जास्वंद पण तिथंच आहे, कारण जागाच खूप कमी आहे आणि झाडं खूप सारे झाडं आहेत. तरी बघा ह्या पालक आहे, तर हा आम्ही कट करून घेतलेला आहे. वाटाण्याला पण शेंगा लागल्या, पण अजून कवळ्या आहेत, त्या अजून निब्बर नाही झालेल्या. तर अशा प्रकारे पालक कट करून घेतला, जेणेकरून तो फुटेल परत. दाखवेलच मी तुम्हाला फुटल्यावर. आणि तांदूळचा पण खूप मोठा मोठा झालेला आहे, तो पण करायचा आहे, पण तो आम्ही करणार आहे, म्हणजे घरी मी बनवणार आहे. मला खूप आवडते तांदूळची भाजी. तरी बघू शकता किती छान असं मला हा पालक आहे ना, मी आतमध्ये म्हणजे याच्यात लावला होता, टपात लावलेला होता. पण तो ना त्यात वाढतच नव्हता, खूप दाट झाला होता. तर मी त्यातले काही उपटून इथं आणून लावले होते, तर इतकं छान असं आला आहे ना तो. आणि हे बघा इतकी अशी करडीची भाजी आणि इतकी अशी शेपूची भाजी निघाली. मी मोठी पाटीच आणली होती, पण त्याच्यात पण बसत नव्हतं, मग परत आणली आहे बघा. आणि ही आहे पालक. इतका छान असा एकदम मस्त, कुठलाही फवारणी वगैरे न मारलेला पालक आहे. एकदम कुठलीही कीड वगैरे नाही आहे त्याला. आणि नंतर मग वांगे तोडले आहे, तर इतके सारे वांगे निघाले होते ना, पूर्ण हे भरून निघाले होते. आणि खूप मोठे मोठे पण झालेले होते. त्या दिवशीच मी तुम्हाला दाखवले होते, कारण वेळ झाली होती ना, ठेवले होते साठवून. न्यायचे पुण्याला म्हणून साठवून ठेवले होते. तर बघू शकता खूप मोठे मोठे होऊन गेलेले आहे. पण भरीत वगैरे खूप छान होतं याचं. चिरून पण भरीत करतं, मी करत असते, पण मी काही रेसिपी वगैरे टाकत नाही. काय होतं मग, एक तर माझे व्हिडिओ पण आता सध्या एवढे चालत नाही, कारण कांदा लावत होते, त्यामुळे चॅनलकडं थोडं दुर्लक्ष झालं असल्यामुळे ना, व्हिडिओ पण थोडे म्हणजे हेच चाललेले आहेत. पण रोज आता भाजीपाला निघायला लागला ना, तर आता मी रोज व्हिडिओ टाकणार आहे. तर प्लीज बघत जा, ज्यांना जसं शक्य होईल तसं बघत जा. अशी काय आपली बळजबरी नाही की नाही बघाच म्हणून. जसं शक्य होईल तसं बघत जा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करत जा. तसं तर मी पण सर्वांचे व्हिडिओ बघते, माझे पण भरपूर जण बघतात, खूप जण सपोर्ट करतात. खूप खूप धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल. आणि बघा कसं झालं होतं माझ्याकडून, काय झालं होतं काय माहिती, 2 मिनटं. आणि हे बघा असे वांगे मी तोडून घेतलेले आहेत सर्व. तर खूप सारे वांगे निघालेले आहेत. आणि हे जांभळे पण 2-3, हे पण खूप असे मोठे मोठे होऊन गेले होते. हे एक झाडच कसं काय याच्यात आलं होतं काय माहिती. 1-2 झाडं आहेत हे जांभळीचे. तर हे नाही आवडत मला हे वांगे, तेच आवडतात ते दुसरे. आणि हे बघा भरपूर असे वांगे निघालेले आहेत. आणि नंतर रामफळ पण, ते म्हणे आता रामफळ पण पाठवा. ते रामफळ अजून झालेले नाही आहेत, पण त्याचं लई असतं आहे, रामफळ पाठव, सीताफळ पाठव, हे पाठव ते पाठव. तर हे बघा हे पण वांगे आहेत. हे नारळाच्या झाडात लावलेले आहे. त्या दिवशी याच्यावरच ते घड पडला नारळाचा, पण त्यांना काही नाही झालं. तरी बघा इतका असा भाजीपाला आपला निघालेला आहे. हे शेपू, करडी, वांगे आणि ही पालक, परत भरून पालक निघालेली आहे. तर आता हे पाठवणार आहे. आणि हे बघा हे रामफळ आहेत. आता तिचं खूप चाललं की नाही पाठव असतील, म्हणजे थोडे थोडे लाल झाले ना, हे बघा असे.
तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चला भेटू परत.